जयंती, त्या जयंतीच्या निमित्ताने आपला पत्रकार दिन साजरा आपण करत असतो 6 जानेवारी म्हणून. या आपल्या छोटेखानी कार्यक्रमाचं अध्यक्षपद आदरणीय प्रवीण दादा यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. शुभेच्छा देते. पत्रकार आणि पत्रकारिता ही आमच्यासाठी, आमच्या कुटुंबियांसाठी नवीन आहे. तर माझे आजोबा हे सुद्धा पत्रकार होते. माझे वडील यांनी लोकमत वार्ता जी आहे त्यात पत्रकारिता ही केलेली आहे. म्हणून पत्रकार हे काय असतात आणि समाजासाठी ते किती झटतात, काय करतात हे फार जवळून आम्ही पाहिलंय. मला आठवतं आम्ही लहान असताना रात्री पर्यंत पप्पा लेखन करत असायचे. ते त्यांना ती न्यूज वरती लोकमत ऑफिसला पोचवायची असायची आणि त्या सगळ्या गोष्टींचे प्रसंग हे आजही कधीतरी विषय निघाला की वडील सांगत असतात, आम्ही जळगावला पूल तुटला होता, मग आम्ही असे गेलो होतो, तिथपर्यंत इतक्या वाजता पोहोचलो. तशा खूप सुंदर अशा आठवणी त्यांच्या ते जाग्या करत असतात. आणि हा सगळाच माझा परिवार आहे. आज मी माझ्या विजयाचे जे शिल्पकार आहे तिथे छोटेखानी वाटा का होईना, पण हा पत्रकारांचा निश्चितच आहे. मी कुठे कमी पडत असेल तर मला हक्काने ते सांगत असतात की असं नाही, असं केलं पाहिजे, इथे तू चुकते आहे, इथे बरोबर आहे. हक्काने आणि अधिकाराने त्यांनी मला नेहमी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून हा सगळा माझा परिवार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सत्कार, स्वागत हा रोजच झाला पाहिजे, कारण रोजच तुम्ही समाजासाठी खूप झटत असतात. पण आज हा विशेष तुमचा दिवस आहे आणि या ठिकाणी मी आली, स्वतःहूनच आलेली आहे. म्हणजे मला असं झालं होतं की चला सगळे एका ठिकाणी भेटता आहे, नाहीतर मी छोटेखानी कार्यक्रम आपल्या घरी घेणार होती, पण इथेच तुम्ही सगळे आहात म्हणून मी इथे आली आणि माझा छोटेखानी सत्कारही तुम्ही स्वीकार करा. आणि मला पुन्हा एक वेळा पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मिलिंद दादा टोके, लाला काका कोष्टी, राजू पाटील, पिंटू दादा कुलकर्णी, अनोमदासजी तायडे सर, रवींद्रदा हिवरकर, राजेंद्रजी बित्ते, भरतदादा हिवरे,